रोज प्रश्न पडतो तो म्हणजे मुलांना नाश्त्याला काय करायचं. तर मी विचार करत होते, तो समोरच्या काकू म्हटल्या माझ्याकडे छान असा भोपळा आहे गावावरून आलेला. तर म्हटलं द्या, मी त्याचं काहीतरी करते. तर मस्त असा भोपळा किसून घेतला आहे, थोडासा चिरून घेतला आणि तो सगळा लावला. 4 शिट्ट्या काढून घेतल्या. त्याच्यानंतर तो काढून घेतला आपण, उकडलेला स्मॅश करून घेतला आणि त्याच्यामध्ये टाकला आपण पांढरे तीळ, मीठ, हळद, लाल तिखट आणि जिरे आणि ओवा. आणि त्याच्यात टाकलं आलं आणि लसूण आणि मिरचीचं वाटण, कोथिंबीर लागेल तसं त्याच्यात टाकलं. डाळीचं पीठ 2-3 चमचे घेतलं आणि नंतर लागेल तसं कणिक ॲड केलं, म्हणजेच गव्हाचं पीठ ॲड केलं आणि चपातीला पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलं. पाणी कणभरही वापरलेलं नाही आहे. गोळा करून घेतला, त्याच्या छान छान पुऱ्या लाटून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या, डीप फ्राय करून घेतल्या. ह्याच्यासोबत दही किंवा तुम्ही इडलीसोबत खाणारी चटणी असते ती केली तरी चालेल. मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि चटणी खूप मुलांना आवडली. आम्ही त्या समोरच्या काकूंना सुद्धा दिली, आम्ही सुद्धा खाल्ली. सबस्क्राईब केलं नाही की बघा. चला